नमस्कार, सावी रेसिपीजमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर मुलांना टिफिनमध्ये सकाळी घाईच्या वेळेत काय करून द्यायचे किंवा ब्रेकफास्ट करायचा असेल आणि वेळ कमी असेल तर काय करावं हे सुचत नसेल, तर ही रेसिपी तुमच्यासाठी आज करूया. काकडीचा पराठा रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम इथे एक मोठी काकडी किंवा एक वाटीभर काकडीचा किस घेतलेला आहे. त्यामध्ये त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन आणि 2 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे. आता यातच पाव चम्मच हळद टाकलेली आहे आणि 1 चम्मच हिरवी मिरची, त्यामध्ये 5 ते 6 लसण पाकळ्या आणि अर्धा चम्मच जिरे हे बारीक केलेले आहे आणि ते 1 चम्मच हिरवी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे. आता अर्धा चम्मच इथे ओवा हातावर रगडून किंवा क्रश करून टाकलेला आहे. आता यातच 2 चम्मच तेल टाकलेले आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेले आहे. थोडीशी बारीक कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून यामध्ये टाकलेली आहे. आता हे सर्व साहित्य हाताने व्यवस्थित एकजीव करायचं आहे. याने काय होईल, जे आपण तेल टाकलेलं आहे, ते तेल सुद्धा या पिठामध्ये मिक्स होईल आणि काकडीच्या रसाने सुद्धा पीठ ओलसर होईल. तर हे पीठ व्यवस्थित हाताने मिक्स केले की ते एकदम क्रम्बली होते आणि आपले पराठे हे अतिशय खुसखुशीत होतात. या पद्धतीने जरूर ट्राय करा. तेल जर टाकायचे नसेल, याऐवजी जर घरामध्ये दही असेल ना, तर तुम्ही 2 चम्मच दह्याचा वापर सुद्धा करू शकता. परंतु दही टाकले तर तेल स्किप करायचे. आता थोडे-थोडे पाणी टाकून किंवा लागेल तसे पाणी वापरून याचा घट्टसर गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता, मी पराठ्यांसाठी पीठ असे या पद्धतीने मळून घेतलेले आहे. आता 1 चम्मचभर तेल घेऊन या पिठावर किंवा या कणकेवर टाकून हे व्यवस्थित हाताने मळून घ्यायचे आहे. आता पोळपाट घेतलेला आहे, त्यावर एक छोटासा गोळा घेऊन आपल्याला पराठा करून घ्यायचा आहे. पराठा लाटताना तेलाचा वापर न करता पिठाचा वापर करून हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. सकाळच्या घाईमध्ये मुलांना टिफिनमध्ये काय द्यावं किंवा नाश्त्यासाठी आपल्याला बराच वेळ नाही, घाई गडबडीत आपल्याला नाश्ता करायचा आहे, तर हा पौष्टिक नाश्ता अतिशय पटकन तयार होणारा आहे. तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करा. तुम्हाला नक्की आवडेल. चॅनलवर जर या नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून नवनवीन रेसिपींचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील. तर आपला पराठा हा लाटून झालेला आहे. पराठा किती पातळ लाटलेला आहे तुम्ही बघितलेला आहे. तर तवा इथे गरम करून त्यावर थोडंसं तेल टाकून हा पराठा यावर टाकून घेतलेला आहे आणि पराठ्यावर वरच्या साईडने सुद्धा तेल टाकून घेतलेलं आहे. आता सराट्याच्या साहाय्याने हा पराठा उलटवून घेतलेला आहे आणि परत थोडंसं तेल टाकून हा मीडियम गॅसवर लालसर रंगावर खरपूस भाजून घ्यायचा आहे. तेल टाकल्याने हा पराठा खूप छान खरपूस भाजला जातो आणि तो खुसखुशीतही होतो. या पद्धतीने जरूर रेसिपी ट्राय करा. तुम्हाला नक्की आवडेल. मुलांनाही रेसिपी टिफिनमध्ये दिले तर संपूर्ण टिफिन मुलं फस्त करून येतील किंवा खाऊन येतील. तर हा पराठा आपला इथे भाजून झालेला आहे. एका डिशमध्ये काढून घेऊया. चटणीबरोबर, लोणच्याबरोबर हा पराठा तुम्ही खाऊ शकता. पराठा अगदी खुसखुशीत झालेला आहे. रेसिपी जरूर ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.